शिवसेना युवासेना कात्रप शाखेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षी कात्रप शाखेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं। यंदाही रविवारी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर पार पडलं। माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सुरू केलेल्या रक्तदानाचा अखंड यज्ञ आज रोहन पाटील, सुरदास पाटील आणि पाटील कुटुंबियांकडून कात्रप परिसरामध्ये सुरू आहे। रविवारी पार पडलेल्या शिबिरात बदलापूर शहरातील उद्योजक आणि समाजसेवक सोबतच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 100हून अधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केलं, तर नागरिकांनी वर्षातून 2 वेळा रक्तदान करावं असं आवाहन युवासेना शहर प्रमुख रोहन पाटील यांनी केलं। शिवसेना शहर शाखा कात्रप ही गेल्या 30 वर्षापासून या शिबिराचं आयोजन करत आहे। माझे काका प्रकाश धर्मा पाटील हे गेल्या 30 वर्षापासून या शिबिराचा न चुकता कोविडमध्ये फक्त 1 वर्ष नाही केला, बाकी कोविडमध्ये 2 वर्ष पण आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। मी माझ्या पूर्ण मित्रपरिवार तसेच माझे घरचे सगळे सदस्य, माझे वडील, माझी बायको, माझे बहीण, माझे काका काकी सगळे पूर्ण घराचे सगळे सदस्य आम्ही रक्तदान करतो। आणि मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना एकच आवाहन करेन की जिथे कुठे कॅम्प लागला असेल तिथे नक्कीच जाऊन 3 ते 4 महिन्यांनी वर्षातून 2 वेळा तरी रक्तदान करावे।